नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कमी मार्क्समध्ये BMSला ॲडमिशन घेण्याचे काय काय चान्सेस आहेत. तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन काउन्सिलिंगबद्दल माहिती मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्हाला तुमचा स्कोअर कमी आहे आणि तुम्हाला BMSला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे फक्त नीट स्कोअर पाहू नका, तुम्ही तुमचा ऑल इंडिया रँक बघू नका, तुमची कॅटेगरी रँक बघू नका. महाराष्ट्रामध्ये BMSला ॲडमिशन करायचं आहे तर स्टेट मेरिट रँक तुमचा SML पहा. तर SML काय राहतो विद्यार्थी मित्रांनो, बघा, महाराष्ट्रामध्ये काय महत्त्वाचे आहे. SML स्टेट मेरिट लिस्ट, तुमचा महाराष्ट्र मेरिट क्रमांक महत्त्वाचा. विद्यार्थी मित्रांनो, SML म्हणजे काय, जेव्हा तुम्ही ग्रुप बीचे रजिस्ट्रेशन आणखी सुरू झालेले नाहीत, येत्या 4 ते 5 दिवसामध्ये महाराष्ट्र CET सेलकडून चालू होतील विद्यार्थी मित्रांनो. मग CET सेल जेव्हा तुमचे पूर्ण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर CET सेलकडून एक मेरिट लिस्ट जाहीर होते. त्या मेरिट लिस्टमध्ये आपला क्रमांक हा खूप महत्त्वाचा असतो. तेव्हा आपल्याला SML कळते की महाराष्ट्रामध्ये आपल्याला कॉलेज भेटते का नाही हे कळते. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा लो स्कोअर आहे तर काय स्ट्रॅटर्जी वापरा. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड विद्यार्थी मित्रांनो 3 होतात, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3. आणि जर तुम्हाला कॅप राऊंडमध्ये ॲडमिशन नाही भेटलं तर नंतर राहतात स्ट्रे वॅकन्सी राऊंड. विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रे वॅकन्सी राऊंड महाराष्ट्रामध्ये 120-130 काय BMS कॉलेज आहेत, ते प्रत्येक कॉलेजचे सीट जोपर्यंत भरत नाहीत तोपर्यंत CET सेलकडून स्ट्रे वॅकन्सी राऊंड कंडक्ट केले जातात. आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड आणि कॅप राऊंड या दोन्ही राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटत असते. आणि तुमचा नंबर जर स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये सुद्धा नाही लागला तर नंतर स्पॉट राऊंड म्हणून कंडक्ट केले जातात. पण स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन कॉलेज अलर्ट झाल्यानंतर आपल्याला स्कॉलरशिप भेटत नाही. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लो स्कोअर आहे तर तुमच्याकडे दोन ऑपॉर्च्युनिटी आहेत. एक आहे 85% स्टेट कोटा आणि एक आहे 15% ऑल इंडिया कोटा. आता ज्या विद्यार्थ्यांचा एकदम कमी स्कोअर आहे त्यांनी ऑल इंडिया कोटा ऑप्शन देखील चेक करा, कारण की ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ कमी असतो आणि ऑल इंडिया कोटामधून पण तुम्हाला स्कॉलरशिप भेटते आणि 85% स्टेट कोटामधून पण स्कॉलरशिप भेटते. दोन्ही काउन्सिलिंग ऑपॉर्च्युनिटीज लक्षात ठेवा आणि 15% ऑल इंडिया कोटाची चॉईस फिलिंग व्यवस्थित करा. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ॲडमिशन भेटण्याचे काय चान्सेस आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन कॉलेजेस सीट काउन्सिलिंगमध्ये ॲड होऊ शकतात. आता बघा, महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग दरवर्षी BMSचे 5 ते 6 कॉलेजेस नवीन येतात आणि प्रत्येक राऊंडला वेगवेगळे कॉलेज नवीन येतात. त्यामुळे तुमचा नंबर त्या नवीन कॉलेजमध्ये लागू शकतो. मग ते तुमचे नवीन कॉलेज कसे आहे ते पण तुम्ही सगळं, तिथं पेशंट फ्लो कसा आहे, तिथलं ॲकॅडमिक कसं आहे, हे सगळी माहिती घेऊनच ते कॉलेज भरा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीच्या कट ऑफवर डिसिजन घेऊ नका. ज्यांचा कमी स्कोअर आहे त्यांना लास्टपर्यंत काउन्सिलिंगमध्ये जर राहिलात तुम्ही तर ॲडमिशन मिळू शकते. हे बघा, लो स्कोअर नो BMS असं काही नाही. स्कोअर, SML, कॅटेगरी राऊंड, सीट अवेलेबिलिटी यावर तुमचं नीट लक्ष असलं पाहिजे आणि चॉईस फिलिंग व्यवस्थित करा आणि यावरच तुमची ॲडमिशन स्ट्रॅटर्जी ठरते. धन्यवाद.